नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसला होणार आहे, आज मी जाणार आहे ते म्हणजे मुरुड तालुक्यातील मुरुड जंजिरा फोर्ट आहे ना, त्या फोर्टवर जाणार आहे। म्हणजे चारी बाजूला पाणी आणि मध्ये येतो म्हणजे मुरुड जंजिरा। आणि आता मी चाललोय, तर जाता जाताना प्रीताला आणि देवांशला टाटा बाय बाय करतो। टाटा टाटा करा, टाटा यांना नेला असता पण हे बारीक हातीन जाम। ए टाटा करा, टाटा पादिस पा, वा वा टाटा। तर चला मित्रांनो, आता आपण निघतोय आणि आपली बुलेट पण रेडी आहे। सो चला आपण निघू आता। आणि मित्रांनो, आता निघालोय तर प्रीता पाठी लागली आणि देवांश पण पाठी लागलाय। दोघं पण गाडी जवळ येऊन थांबले। ते येते कोण कोण येते? येतेस तू? येतेस? टाटा कर मामाला, टाटा कर, टाटा कर, टाटा कर, टाटा। चला निघूया आता। तर मित्रांनो, फायनली आता आलोय ते म्हणजे बोरलीला। आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये नवीन चेहरा बघायला भेटणार आहे आज, तो म्हणजे आपला मित्र संकेत। तुझ्या चॅनलचं नाव काय? चॅनल संकेत पडवल। संकेत पडवल। आणि मित्रांनो, आत्ताच नवीन चॅनल चालू केलं भावाचं। एकदा चॅनलला जा, व्हिजिट करा, व्हिडिओ बघा। म्हणजे कुठल्या टाईपचे व्हिडिओ असतात तुझ्या? अशा कॉमेडी टाईपचे आणि ब्लॉग वगैरे असे असतात। ओके, तर मित्रांनो भावाला नक्की सपोर्ट करा। आणि आज तू पण ब्लॉग बनवशील ना मुरुडचा? तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे ना, तो मुरुड जंजिराचा आहे, जसा की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं। तर चला आता आपण प्रवास करणार होते, म्हणजे 1 तासाचा प्रवास आपल्याला करायला लागणार आहे। तो करणार होते म्हणजे आपण आपल्या बुलेट। चला आता डायरेक्ट मुरुड जंजिराला गेल्यावरच भेटू। चला। तर मित्रांनो, चाललोय ते म्हणजे आता मुरुड जंजिराला। पण मुरुड जंजिराला जाता जाताना आपल्याला मध्येच एक बीच भेटतो, तो म्हणजे काशीद बीच। आणि काशीद बीचवरून जर तुम्ही अर्धा तास ट्रॅव्हलिंग केलीत ना, तर तुम्ही पोचाल ते म्हणजे मुरुड जंजिराला। आणि मुरुड जंजिराला जाण्यासाठी ना, मुरुडच्या थोडं आपल्याला पुढे जायला लागते। ते मी तुम्हाला प्रवासामध्ये दाखवतो याच्या पुढे। तर मित्रांनो, आता पोहोचलोय म्हणजे आपण काशीद बीचला। आणि काशीद बीचला येण्याच्या अगोदर इकडे एक खतरनाक असा टर्न लागतो। हा बघा, माझ्या मागे तुम्हाला टर्न दिसतोय, हा बघा। आणि हा एवढा धोकादायक वळण आहे ना हा, की इकडे बरेचसे ॲक्सिडेंट झालेले आहेत। आणि समोर आहे तो म्हणजे काशीद बीच। जर तुम्ही काशीद बीचला येता ना, ही बघा ही गाडी आहे ना, इकडनं पूर्ण अशी टर्न घेते। आणि समोरून येणारी गाडी आहे ना, ती डायरेक्ट हिला ठोकते, नाहीतर येणारी वरची गाडी आहे ना, ती डायरेक्ट इकडे खाली जाते। त्याच्यामुळे जर तुम्ही काशीद बीचला येता ना, तर ह्या टर्नला सावध राहा आणि गाडी स्लो चालवा। तर चला आता आपण पुढे। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय ते म्हणजे मुरुड जंजिराच्या अगदी जवळ। पण मुरुड जंजिराला जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो ना, तो जबरदस्त व्ह्यू आहे। जर कधी मुरुड जंजिराला यायचा प्लॅन झाला ना, तर इकडे येऊन नक्की थांबा। संध्याकाळचा व्ह्यू असतो तो जबरदस्त असतो। हा बघा, ओ माय गॉड, जबरदस्त मित्रांनो। आणि समोर आहे तो म्हणजे मुरुड जंजिरा। आपल्याला तिथे जायचं आहे या रस्त्यावरून। आणि आपल्याला मुरुड जंजिराला जाण्यासाठी तिकडनं बोट आहे, तर त्या बोटीमध्ये बसून आपल्याला जायला लागेल। आणि हो मित्रांनो, मुरुड जंजिराला जाण्यासाठी ना, मुरुडपासून थोडं आपल्याला पुढे यायला लागते, म्हणजे एकदारच्या थोडं पुढे यायला लागते। तिकडे आल्यानंतर हा रस्ता दिसेल तुम्हाला। वरती डोंगर आहे आणि खाली समुद्र आहे। जबरदस्त। कसं वाटते आज पहिला दिवस व्लॉगिंग करत असते? एकदम भारी वाटते। आणि आपण मुरुड जंजिरा आलो, ती पण पहिल्यांदाच, तर लय भारी वाटते, एकदम मस्त। तर चला मित्रांनो, आता पोहोचलो ते म्हणजे आपण मुरुड जंजिराला। आणि इकडे आपण आपली बुलेट आहे ना, तिकडे पार्क केलेली आहे। आणि बऱ्याच वर्षाने आलोय, म्हणजे 4 ते 5 वर्षाने आलोय। अगोदर आलो होतो ते म्हणजे मुरुड जंजिरा फोर्टमध्ये। आणि इकडे बरीचशी सुधारणा झालेली दिसते, म्हणजे सर्व इकडे स्टॉल लागलेले आहेत, म्हणजे गॉगल काय गॉगल, टोपे घालतात का लोकांना, टोपे घालतात तेच समजे नाही। तर चला आता आपण बोटीचा प्रवास तुम्हाला दाखवतो। काका, बोटी किती वाजेपर्यंत चालू असतात? बोटी किती वाजेपर्यंत चालू? किल्ल्यामध्ये अर्धा तास थांबते, किल्ल्यामध्ये अर्धा तास थांबते, अर्धा तास थांबते। आणि काउंटर किती वाजता बंद होतो? काउंटर किती वाजता बंद होतो? मला 4:30ला काउंटर बंद होते। किल्ल्यामध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला अर्धा तास भेटते। ओके, धन्यवाद। तर मित्रांनो, इकडे पाठी बघता, इकडे तो म्हणजे तिकीट काउंटर। आणि आम्ही 2 तिकीट घेतलेले आहेत। 2 तिकिटांचे झालेत ते म्हणजे 160 रुपये। चला टाईमपास नाही करत, जाऊ चला पटापट। आणि मस्तपैकी जशी पैजीला बोट असते नी, तशी बोट आहे अंगे, शिडांची बोट आहे। आणि त्या शिडावाल्या बोटीमध्ये आता बसून आपण जाणार होते म्हणजे जंजिरामध्ये।
आणि मित्रांनो समोर बघताय तुम्ही शिडावाल्या बोटी आहेत आणि याच बोटीमध्ये बसून आपल्याला मुरुड जंजिरामध्ये जायचं आहे. तिकडची आलेली पब्लिक आहे सगळी, म्हणजे मुरुड जंजिरा फिरून आलेली पब्लिक आहे ना ती तिकडे उतरते आणि आता आपल्याला या बोटीमध्ये जायचं आहे. चला. आणि अशा तुम्हाला बहुतेक बोटी इकडे बघायला भेटतील. जवळपास इकडेच 10-12 बोटी आहेत. अजून अर्ध्या बोटी आहेत ना ते जंजिरामध्ये असतील. आणि मित्रांनो या बाजूला आहेत ते म्हणजे आपल्याला जंजिऱ्यामध्ये सोडणाऱ्या बोटी आणि या बाजूला तुम्ही बघताय ते म्हणजे आपल्या कोळी लोकांच्या मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत ना ते इकडे बाजूला लागलेल्या आहेत सर्व. तर मित्रांनो आपली फायनली बोट आहे ना शिडावाली ती इकडे पोचलेली आहे आणि सर्व पब्लिक आहे ना ही जमलेली ते म्हणजे जंजिऱ्यामध्ये जाण्यासाठी. तर बोटीमध्ये जाऊ आणि एन्जॉय करू बोटीची राईड. आणि ही बोट तुम्हाला दिसते शिरावाली बोट आहे, म्हणजे जशी आपली पैजींची बोटी असतात ना त्याच टाईपमध्ये. तर मित्रांनो बोट आहे ना ती पब्लिकने एकदम खचाखच भरलेली आहे आणि सर्व पब्लिक आहे ना ती रेडी आणि एक्साइटेड आहे ते म्हणजे जंजिऱ्यामध्ये जाण्यासाठी. तर आता थोड्याच वेळात आपली बोट आहे ना ती सुटणार आहे. भाई तो पीछे तैरना नहीं आता है भाई, कुछ नहीं आता, गिरेंगे तो आवाज आता है भाई। मित्रांनो आता जी बोटीमध्ये पब्लिक आहे ना त्या पब्लिकला विचारू पब्लिक कुठून कुठून आलेली आहे. दादा तर तू कुठून आलास फिरायला खास मुरुडमध्ये? मी आलो अमरावती जिल्हा धामणगाव रेल्वे. वा, तर आमचं मुरुड कसं वाटलं तुम्हाला? एकदम जबरदस्त. काशीदला गेलेलात का? नाही, येताना रस्त्याने लागलं. तुम्ही कुठून आलात? तुम्ही कुठून आलात? मुंबईला कुठून? भांडूप. आणि दादा तू कुठून आलास? आम्ही रोहावरून आलो. रोहा म्हणजे आपल्या जवळच आलं. इथेच होतं त्यामुळे काय आम्हाला सर्व माहिती आहे. प्रेक्षणीय स्थळ 10 वेळा बघितलेलं आहे आणि अजूनही बघायची इच्छा होती आपल्याला. आम्ही पण जंजिरामध्ये येतो पण आणखीन येण्याची इच्छा वाटते म्हणून आलो आणि आज बोललो व्लॉगिंग पण करूया. चांगलं आहे. आणि पार्टी पण आपली पोरायच सगळी. तुम्ही कुठून आलात? पुण्याला कुठून? राजगुरुनगर माहिती का? माहिती. तर चला आता एन्जॉय करू आपण राईड. एकदम पैजीची जशी बोट असते ना तशीची बोट आहे. हा सर्व आहे. आणि एका ट्रिप मध्ये आपले एवढे सबस्क्रायबर वाढले म्हणजे इकडे त्यांनी चॅनल आपलं सर्च केलं आणि सबस्क्राईब करून. आणि जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं ना तर पटकन लाल बटन आहे ना तो प्रेस करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. किले के बारे में कुछ जानकारी दे रहा हूँ आपको। देखो सबसे पहली बात कि अंदर उतरने के बाद में हमारे पास किला घूमने के लिए समय कितना होता है तो आधा घंटा। आधे घंटे में हम लोग को सेम बोट में आके बैठना है। अपनी बोट का नाम है सलामती, ये नाम याद रखना है क्योंकि यहाँ पे 3 जगह से सर्विस है। वापसी में अगर दूसरी बोट में बैठ गए तो आपका गाड़ी रहेगा एक तरफ और आप जाएंगे दूसरी तरफ, पैसा और टाइम दोनों वेस्ट है। दूसरी बात यह है कि जो किला हम लोग देखने के लिए जा रहे हैं ना, छोटा मोटा किला नहीं है, 22 एकड़ में बना हुआ किला। हम लोग को 22 एकड़ एरिया नहीं घूमना है, अंदर में देखने लायक 12-13 पॉइंट है। लोग जो इतना दूर से आते हैं ना सर पॉइंट देखने के लिए आते हैं। अभी हम तो आपको अंदर में छोड़ देंगे, आप लोग देखेंगे क्या, क्योंकि अंदर में फिलहाल में गाइड बंद है। आप लोग के समझ में नहीं आएगा कि कौन सा पॉइंट कहाँ पे, कौन सा रास्ता किस पॉइंट की तरफ जाता है। आप लोग का ट्रिप फेल ना हो जाए इसके लिए मैं यहाँ पे आपको जानकारी दे रहा हूँ, किले का हिस्ट्री, रास्ते की मालूमात दूर, उससे आप लोग को घूमने में और समझने में आसानी हो जाएगा। लेकिन क्या है सर, अंदर में जब गाइड ओपन था ना तो हम लोग गाइड के कुछ चार्जेस करते हैं। क्यों करते हैं? अभी आप लोग जो टिकट निकाल के है ना, ये पैसा हमारा नहीं होता। महीना भरने के बाद में 5,000-6,000 मंथली सैलरी होता है और हर कोई जानता है 5-6 हज़ार पे किसी का घर नहीं चलता। हम लोग यहाँ पे गाइड की आशा पे काम करते हैं। जब गाइड चलता, गाइड के चार्ज बोले तो क्या होता है, पर फैमिली पर ग्रुप के हिसाब से 600 रुपया 700 रुपया चार्ज होता है। लोग खुशी से देखिए आते। अभी आप लोग को इतना नहीं देना है, अगर मेरा मालूमात आपको ठीक लग गया आपने अपने ग्रुप के हिसाब से देखिए आना है। देखो जैसे हम लोग अंदर में जाएंगे ना तो अंदर में एक समाधि है, मज़ार, जैसा अपने बॉम्बे में हाजी अली हाजी मनाएंगे ना, उसी तरह से जंजीरे का एक मज़ार है, उनका नाम है पंजतन 5 पीर। और ये किला बनने से पहले आप एक आइलैंड था, टापू खरक था। जिस राजा ने किला बनाया इस राजा का नाम है सिद्दी जौहर। और सिद्दी नाम के अपने भारत के इतिहास में 2 राजाओं के गए। एक जो महाराज के समय में थे जिन्होंने पनालगढ़ पे बेड़ा डाला हुआ था, मुगल थे। ये जो सिद्दी थी अफ्रीकन थे और अफ्रीका से अपने महाराज से 550 साल पहले आए थे और अपने भारत में क्यों आए थे, व्यापार के लिए। लौंग इलायची गरम मसाला जो था ना, स्पाइस के बिजनेस के लिए यहाँ पे आया करते थे। और जब भी यहाँ पे आते थे जाते समय अंदर में बाबा की मज़ार पे चादर चढ़ा के वापस चले आते थे। एक समय ऐसे हो गया कि समंदर के अंदर तूफान हो गया, जिसके कारण समंदर का पानी बाबा के मज़ार को टच होने लगा। तो मज़ार को बचाने के लिए इन्होंने इस आइलैंड को तटबंदी करने का सोच लिया। जो 1118 में किले का बांधकाम स्टार्ट किया और 1140 में किला बन के तयार हुआ। 1118 मध्ये बांधकाम सुरू केला आणि 1140 मध्ये किल्ला बनून तयार झाला। म्हणजे संपूर्णपणे 22 वर्ष लागल्याला बनवायला।
22 साल में इन्होंने 22 एकड़ एरिया में किले का बांधकाम किया, 22 बुरुज बनाया। बुरुज बोले तो क्या, बाहर से जितना भी आपको हाफ राउंड एरिया नजर आता है ना, अर्धा गोला हिस्सा, इसे बुरुज कहते हैं। किला 3 स्टेप में 3 फ्लोर में बनाया गया। टॉप फ्लोर जो है इसे कहते हैं टहलनी बुरुज, लड़ाई आक्रमण करने की जगह। सेकेंड फ्लोर जो है उसे कहते हैं वॉच टावर, यानी देखरेख निगरानी करने की जगह। और निचला पोर्शन जो है इसे कहते हैं बारूद खाना, जंगी सामान रखने की जगह, मराठी में हम लोग कहते हैं दारूगोला सा कोठार। और आज आप लोग को अपने भारत के इतिहास की 3 नंबर तोप, जो भारत के हिस्ट्री में रैंकिंग में 3 नंबर पे आती है, जंजीरे किले की 1 नंबर तोप है, अंदर में देखने मिलेगी, जिसका नाम दिया गया कलाल बांगड़ी। इसका वेट वजन कितना है तो 22 टन 22,000 किलो का तोप है। और बनाने वाले ने इसमें खासियत रखा है, जैसे कि अगर हम 10 मिनट धूप में रहते हैं, सर गर्म हो जाता है, पसीना आ जाता है, 12 घंटा ये तोप धूप में गर्म नहीं होती है। सदिया बीत गए, इसको जंग नहीं लगा। मॅडम ऐका ना, तुमच्यासाठी मी माहिती देतो। सदिया बीत गए, इसको जंग नहीं लगा। उसका रीज़न क्या है सर, कि वो लोहे का तोप नहीं है, पंच धातु 5 मेटल तोप है, जिसकी वजह से ना तो गर्म होती है ना खराब होती है। उसी के बाजू में आपको किले का 2nd नंबर तोप देखने मिलेगा, जिसका नाम दिया गया गायमुख। गायमुख क्यों कहा जाता है, उसका सामने से फेस आकार जो है ना गाय की तरह दिया गया। 3 नंबर जो तोप है उसका नाम दिया गया चावड़ी, यानी चालाक चतुर तोप। तोप देखने के बाद में हम लोगों को बुरुज देखते हुए आगे जाना होता है। आगे 3 नंबर बुरुज से आप लोग को बाहर समंदर में देखो आप एक और किला नजर आता है, जो आते समय आप लोगों ने मुरुड बीच से भी देखा होगा। 16वीं सदी में संभाजी महाराज ने जंजीरे को जीतने के लिए बनाया हुआ किला है। उस किले का नाम दिया गया पद्म दुर्ग। लेकिन जिस समय संभाजी महाराज यहाँ पे आए, रायगढ़ पे मुगलों ने आक्रमण किया, उस समय संभाजी महाराज की राजधानी कैपिटल रायगढ़ था। इसीलिए संभाजी महाराज पद्म दुर्ग को अधूरा छोड़ के रायगढ़ को बचाने के लिए चले गए। इन लोगों ने वहाँ पे अपना कब्जा जमा दिया। आज वो कासा किले के नाम से फेमस है, पर अभी हम वहाँ पे जा नहीं सकते, क्योंकि वो नेवी के अंडर में, नेवी का परमिशन परवानगी लगता है जाने के लिए। जैसे आप लोग को बताया, ये 22 एकड़ में बना हुआ है, वो इससे छोटा है, 12 एकड़ में बना हुआ किला है। यह अजिंक्य किला है, इसको लास्ट तक कोई जीत नहीं सका, वो अधूरा किला है। ये 3 नंबर बुरुज से हमको आगे नहीं जाना है, आगे जाएगा हम लोग को रास्ता नहीं मिलेगा, हम लोगों को पॉइंट देखना है। पॉइंट देखने के लिए क्या करेंगे, 3 नंबर बुरुज से लेफ्ट साइड पे नीचे उतर के, डावेकडे खाली उतरायचा है। नीचे उतर के क्या देखेंगे, वॉच टावर देखेंगे, बारूद खाना देखेंगे, सामने आप लोग को मीठे पानी का तालाब नजर आएगा। ये तो कुदरत की देन है, इलाही लीला है कि हम लोग समंदर में बैठे हैं। हर कोई जानता है समंदर का पानी सॉल्टी होता है, खारा होता है। अंदर में 1 नहीं 2 मीठे पानी के तालाब है। और इतने बड़े तालाब के जिस बोट में बैठे हैं ना, एग्जाम्पल ऐसे 2-3 बोट को उठा के छोड़ दो, आराम से चला सकते हैं। नौजवानों उठाना नहीं है, सिर्फ एग्जाम्पल दे रहा है, तो आप लोग बोले कि उठा के दिखा दो। तालाब का नाम दिया गया शाही खानी तालाब। और उसकी गहराई डीप कितना है तो 60 फीट गहरा तालाब है। शाही खानी तालाब क्यों कहा जाता है, आप देखिए उसके हाफ राउंड में, अर्धा गोलाई में टूटा हुआ दीवार है। वहाँ पर क्या था तो उस जमाने में राजा ने अपने लिए तालाब के हाफ राउंड में एक शीश महल कांच का पैलेस बनाया हुआ था, सिद्दी जुबेदा पैलेस। और कांच भी ऐसा था कि 7 कलर में, कि जब कभी सूरज और चांद का रोशनी उन कांच पे पड़ता था, उसका रिफ्लेक्शन बोले तो छाव पानी पे आता था। पानी खुद ब खुद 7 कलर में रेनबो की तरह नजर आता था। तो डायरेक्टली अंदर से किसी को पानी लेने की परवानगी इजाजत नहीं दी, क्योंकि बकेट डालने से पानी हिलेगा, पानी का इफेक्ट निकल जाएगा। तो पब्लिक की सुविधा के हिसाब से तालाब के दोनों साइड पे 2 छोटे तालाब बनाए गए। उसी के सामने आप देखेंगे काले पत्थर की बड़ी सी एक इमारत नजर आएगी आप लोग को। वहाँ पर क्या था तो राजा का राज दरबार, मीटिंग फंक्शन के लिए सिंहासन की जगह होती है ना, जो जमाने में 7 फ्लोर में बना हुआ था, आज टूट के 3.5 फ्लोर रह गया है। उसके आगे आएंगे तो किले का 2nd नंबर तालाब देखने मिलेगा, जिसका नाम दिया गया चिरे खानी तालाब। और उसकी गहराई डीप कितना है 40 फीट। और उसी की बगल में आपको एक व्हाइट कलर की इमारत नजर आएगी, जो किले की सबसे बड़ी मस्जिद है, जिसे जामा मस्जिद कहते हैं। क्योंकि उस जमाने में किले के अंदर में 550 घर थे, 2 समाज के लोग थे, मुस्लिम समाज और कोली यानी समंदर में मच्छी मारने वाले। तो राजा ने उनकी सुविधा के हिसाब से उस जमाने में अंदर में मस्जिद, मंदिर, मार्केट, स्कूल, हॉस्पिटल, हर चीज़ की सुविधा रखी हुई थी। मस्जिद की ऊपरी साइड पे आप देखेंगे टूटी हुई दीवारें हैं, जहाँ पे गणपति का मंदिर था। मंदिर कहाँ पे गया, जिस समय किला खाली हो गया 72 में, 1972ला किल्ला खाली झाला, जाता वेळी इकडचे लोकांनी इकडची मूर्ती काढली, आपल्या बरोबर नेली, जहाँ से अभी हम लोग टिकट निकाल गया ना राजपुरी गाँव, यहाँ पे उसका स्थापना किया। उसके आगे आएंगे तो आप लोग को एक गेट और नजर आएगा, जो उस जमाने का गेट है, पूर्वीचा गेट है। गेट का नाम दिया गया दरबारी गेट। और दरबारी गेट क्यों कहते हैं, 24 घंटा वो गेट बंद रहता था, सिर्फ राजा के लिए ओपन करते थे। राजा के कोई खास आदमी, मेहमान, मंत्री आएंगे तो गेट के बीच में एक छोटा सा विंडो दिया गया, जिसे कहते हैं डिंडी गेट। उन लोगों को वहाँ से लेते थे। राजा वहाँ से नहीं आएगा, वहाँ से आएगा ताज झुक जाएगा, अपमान हो जाएगा। तो राजा के लिए पूरा गेट खोलते थे, वरना बंद रहता था। आज आप लोग को गेट खुला मिलेगा, क्योंकि भाई लोकशाही हुकूमत है, हम सारे राजा हैं, हमारे लिए ओपन है भाई। वापस ही में आप लोग को मेन गेट पे एक सिंबल नजर आएगा, एक चित्र, एक शेर और 6 हाथी। जैसे कि हमारी करेंसी पे त्रिमूर्ति पार्लियामेंट गांधी जी होता है, किले की करेंसी पे वो सिंबल होता था एक शेर और 6 हाथी, जिसे कहते हैं राजमुद्रा। लेकिन ये करेंसी यहाँ पे मार्केटिंग बाजार के लिए नहीं होता था, सिर्फ गेट पास के लिए यूज करते थे।
जैसे किले का कोई आदमी बाहर जा रहा है, जाते समय उसे गेट पास दिया जाता था, वापस ही में चेक करके अंदर लेते थे। अगर सिंबल का पैसा उसके पास में है तो किले का आदमी, वरना गेट पे ही मार दिया जाता था। अभी आप लोग को डरने की बात नहीं, आज के ज़माने में हम लोग राजा है, हम लोग टिकट निकाल के आए, कोई मारने वाला नहीं भाई मेरे। हाँ। और सर आप लोग ने सुना होगा या देखा होगा, पूना शनिवारवाड़े से परबती के लिए एक रास्ता निकाला गया, ज़मीन के नीचे से अंडरग्राउंड टनल, जिसे मराठी में हम कहते हैं भोयार मार्ग। उसी तरह से जंजीरा किले से सामने वाले गांव के लिए एक रास्ता निकाला गया, जो समंदर के नीचे से निकाला गया रास्ता है। यहाँ पे गांव और किले के दरमियान में सेंटर में डीप कितना है समंदर का, 50 से 60 फीट डीप है। तो 60 फीट नीचे से एक रास्ता निकाला गया जो गांव में, और गांव में कहाँ पे निकलता है, देखो सामने बड़ा सा गेट दिख रहा है आप लोग को, काले पत्थर का, ये रास्ता यहाँ पर निकलता है। और इसकी ज़रूरत क्यों महसूस हो गई, कोई दुश्मन चारों ओर से किले को घेर ले तो राजा और उसकी प्रजा कहाँ पे जाएगी। तो इनकी सुविधा के लिए, इमरजेंसी एग्जिट के लिए ये रास्ता निकाला गया भोयार मार्ग। और जैसे मैंने आप लोग को बताया, किला लास्ट से अजिंक रहा, कोई जीत नहीं सका। आप लोगों ने भी इतिहास में पढ़ा होगा कि जंजीरा किला अजिंक का किला है। इसका खास 3 रीज़न है। सबसे पहला रीज़न अपनी बोट से शुरू होता है कि जब तक अपना बोट गेट के सामने नहीं जाता, इसका एंट्री गेट कहीं से भी नज़र नहीं आता है। दूसरा रीज़न मैंने आप लोग को बता दिया, बाहर में समंदर है, खारा पानी, अंदर में मीठा पानी। और तीसरा रीज़न मैं कहता इसके लिए नहीं, उतरते समय अपनी आंखों से देख लेना कि आज का इंजीनियर कोई घर या बिल्डिंग बनाएगा ना, 70-80 साल में गिर जाएगा। 950 साल हो गया समंदर के बीच में, समंदर के पानी ने टकरा के इसका पत्थर डैमेज कर दिया। जॉइंट ने अपनी जगह नहीं छोड़ा है। जॉइंट के अंदर उस जमाने में कोई अंबुजा सीमेंट नहीं था। जॉइंट के अंदर कौन सा मटेरियल है, समंदर की रेत है, चूना है, गुड़ है, नमक है, और सबसे मजबूत चीज़ शीशा, लीड जो बोलते हैं ना, ऐसे 5 चीज़ों का इस्तेमाल किया है, जिसकी वजह से आज भी समंदर में मजबूती से खड़ा है। ये हो गया किले का सारा हिस्ट्री। मैं अंदर में आप लोग के साथ में आऊँगा, रास्ता बताऊँगा, उतरते समय आप लोग को टाइमिंग दूंगा, और टाइमिंग के हिसाब से आना है। बोट का नाम अपना याद रखना है, सलामती बोल के बैठना है, बोट मिस नहीं करना है। देखो भाई लोग, अभी हमने तो ये 5 मिनट का ट्रेलर सुना है, अंदर जाके आधे घंटे का पिक्चर देखना बाकी है। अभी अगर आप लोग को मेरा मालूमात जानकारी ठीक लग गया, मित्रांनो बोटीचा शेड आहे ना, तो आता फडकवलेला आहे आणि वाऱ्याच्या जोरावर आपली बोट चालली आहे, ते म्हणजे डायरेक्ट जंजिऱ्याजवळ। आणि जंजिऱ्याची एक खासियत आहे ती म्हणजे जंजिऱ्याच्या आजूबाजूला जरी गेलात ना, तरी जंजिऱ्याचा एंट्री गेट आहे ना, तो दिसत नाही। हा बघा, लांबून पण नाही दिसणार तुम्हाला। जेव्हा आपली बोट आहे ना ती जवळ जाईल ना, तेव्हा आपल्याला एंट्री गेट दिसेल। आता दिसायला लागले। तर मित्रांनो 15 ते 20 मिनिटांनंतर फायनली आता आपण पोहोचणार होते म्हणजे मुरुड जंजिऱ्याच्या आतमध्ये। आणि इकडे आलोय ना, तरी सुद्धा आपल्याला मुरुड जंजिऱ्याचा मेन दरवाजा आहे ना, तो दिसत नाही। तो आहे तो म्हणजे तिकडे। आणि ही जी पब्लिक आहे ना, ती मगाशी आलेली आय थिंक, आणि ती फिरून चालली, ते म्हणजे आता रिटर्न। तर मित्रांनो फायनली आपल्याला दरवाजा आहे ना मुरुड जंजिऱ्याचा, तो दिसलेला आहे। हा बघा किती अफाट आणि एकदम मोठा दरवाजा आहे। तर चला आता आपण आतमध्ये जाऊ जंजिऱ्याच्या। वाह, 31 तर चला मित्रांनो, बोटीमधली सर्व पब्लिक आहे ना, ती एक एक करून आता इकडनं उतरते। पण इकडनं उतरताना जरा काळजी घ्या, कारण की खाली पाणी आहे आणि पाणी भरलेलं आहे। तर मित्रांनो बोटीमधली पब्लिक असते ना, ती कशी उतरवतात बघा खाली, कारण की खाली पाणी आहे। जर पाय सटकलं तर आपण भिजू शकतो, बुडणार नाही, फक्त भिजू शकतो। आणि मित्रांनो आता आपण एंटर केले ते म्हणजे किल्ल्यामध्ये, आणि हा आहे तो म्हणजे मुरुड जंजिऱ्याचा दरवाजा। हा बघा किती प्रचंड असा मोठा दरवाजा आहे। तर मित्रांनो जंजिऱ्यावर जर तुम्ही येता ना, तर गाईडची मदत नक्की घ्या, कारण की जंजिरा किल्ला एवढा मोठा आहे ना, जर तुम्ही फिरायला गेलेत ना, तर तुम्ही फक्त फिराल, पण तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ना, तर ती भेटणार नाही। त्याच्यामुळे गाईडचा मदत नक्की घ्या। तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बघतोय ते म्हणजे आपण ह्या 3 मोठ्या तोफा, ही बघा, ही आहे ते म्हणजे मुरुड जंजिऱ्यावरची सगळ्यात मोठी तोफ आहे। ही बघा, जबरदस्त एकदम। आणि त्याच्या बाजूला बघताय तुम्ही आणखीन एक मोठी तोफ आहे। ही तोफ आहे ना, ती तिच्यापेक्षा जरा छोटी आहे। आणि मित्रांनो पूर्ण जंजिरा किल्ला आहे ना, तो मी तुम्हाला नंतर तिकडे टॉपवर गेल्यानंतर दाखवतो। आता जंजिरा किल्ल्यामध्ये ना बहुतेक अवशेष आहेत ना, ते तुटाफूट झालेले आहेत। हे बघा,
पण अजूनपर्यंत बुरुज आणि बांधकाम आहे ना ते एकदम मजबूत आहे जंजिरा किल्ल्याचे तट. आणि मित्रांनो इकडे दिसतंय ती म्हणजे तुम्हाला भूल भुलैयाच बोलू शकतो एक प्रकारे तुम्ही. एकदम गुफा टाईप आहे. आणि आता तुम्हाला याच्या खिडकीतनं तुम्हाला एखादा व्ह्यू दाखवतो बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जबरदस्त आवाज घोषणा. जय हर हर. आणि मित्रांनो आता आलोय ते म्हणजे आपण मुरुड जंजिऱ्यामध्ये जो गोड्या पाण्याचा तलाव आहे ना तिकडे आलोय. आणि मित्रांनो या तलावाची खासियत तर तुम्हाला मगाशी सांगितलीच बोटीमध्ये असताना माहिती सांगायच्या वेळेस. म्हणजे आजूबाजूला चारी बाजूला पाणी आहे या जंजिऱ्याच्या आणि त्याच्या आतमध्ये गोड्या पाण्याचं तलाव आहे ते म्हणजे हे. आणि भरपूर मोठा आहे तलाव खरंच. म्हणजे याच्यामध्ये आपण ज्या बोटीमध्ये आलो ना तसल्या 4-5 बोटी आरामात राहतील याच्यामध्ये. तर चला मित्रांनो आता चाललो आहे ते म्हणजे आपण मुरुड जंजिऱ्याच्या सर्वात टोकावर चाललो आहे आणि तिकडनं आपल्याला भन्नाट असा व्ह्यू बघायला भेटेल. इकडनंच थोडाफार दाखवतो तो म्हणजे तलावाचा व्ह्यू. हा बघा थोडे वर जाऊ जेणेकरून आपल्याला पूर्ण व्ह्यू बघायला भेटेल. आणि मित्रांनो जंजिऱ्याच्या आतमधून म्हणजे खालून पाण्याच्या खालून जो रस्ता जातोय ना तो तिकडे निघतोय समोर किनाऱ्यावर. पण आता तो बंद झाला आहे. बुंजला असेल मातीने पूर्ण. आणि मित्रांनो आता आलो आहे म्हणजे आपण जंजिऱ्याच्या एकदम टॉपवर आणि वरून दिसणारा व्ह्यू आहे ना तो तुम्हाला दाखवतो. हा बघा एकदम जबरदस्त आहे. चारी बाजूला किल्ल्याचं फक्त पाणीच पाणी दिसतंय तुम्हाला. आणि आपण बोटीने आलो ते म्हणजे तिकडनं एकदारावरनं एकदाराच्या थोडे पुढनं आलो आणि बोट चालवत इकडे आलोय. तर मित्रांनो मोजून फक्त अर्धा तास आपण किल्ला फिरलो आणि किल्ला फिरून झाल्यानंतर आपली बोट आहे ना सलामती बोट ती आपल्याला परत न्यायला आली. जेव्हा तुम्ही किल्ल्यामध्ये फिरत असाल ना तेव्हा बोटीवाले तुम्हाला आवाज देतील मध्ये मध्ये. जो टाईम दिलेला असतो ना त्या टायमात या, नाहीतर तुमची जर बोट मिस झाली ना तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. कारण की तुम्ही जिकडनं आलात ना तिकडे नाही जाणार, भलत्याच गावाला जाल. त्याच्यामुळे आपण आपल्याच बोटीमध्ये बसायचं आणि परत रिटर्न किनाऱ्यावर जायचं. तर मित्रांनो फायनली मुरुड जंजिरा मस्तपैकी फिरून झाला आहे. आणि फिरून झाल्यानंतर आम्ही आता आलो आहे ते म्हणजे मुरुड बीचवर आलो आहे, म्हणजे प्रॉपर मुरुड बीचवर. आणि इकडे आता खातो आहे ते म्हणजे शेवपुरी. या मित्रांनो तुम्ही पण शेवपुरी खाय. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. जय अग्री कोली भावांनो. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय अग्री कोली भावांनो.